शारदीय नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक देशभरातून कोल्हापुरात दाखल होतात। या प्रचंड गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि चोरीसारख्या घटना टाळण्यासाठी यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। वेलोस ग्रुप आणि IIT मंडी यांच्या संयुक्त विद्यमाने ही AI यंत्रणा मंदिर परिसरात कार्यान्वित होणार असून यामुळे गर्दीवर नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, पार्किंगचे नियोजन, अग्निशामक सूचना तसेच गुन्हेगारी रोखण्याचे काम अधिक कार्यक्षम पद्धतीने होणार आहे। आज जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी वेलोस ग्रुपचे CEO हर्षवर्धन साळुंखे आणि IIT मंडीचे डॉक्टर दुर्गेश अमेटा, शुभम कुलकर्णी आणि सुदर्शन पाटील यांच्यासोबत मंदिर परिसराची पाहणी केली। या पाहणीत AI यंत्रणेच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती त्यांनी घेतली। पोलीस अधीक्षक गुप्ता म्हणाले की गर्दीवर नियंत्रण, चेंगराचेंगरी टाळणे आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी AI यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। यांच्यामध्ये यावर्षी आम्ही थोडा टेक्नॉलॉजीचा पण वापर, AIचा वापर, ट्रॅफिक असू द्या, कुठली ट्रॅफिक फुल आहे, कुठली पार्किंग फुल आहे, त्यांचा एक सिग्नल जाईल, दुसरे आमचे वेगळे पॉइंट्सला ते माहिती पडेल। जे बाहेरून येणारी पब्लिक आहे, भाविक आहे, त्यांना सुद्धा ती माहिती QR कोड प्रमाणे देण्याचे प्रयत्न आहे की कुठे नियरेस्ट पार्किंगची स्पेस अवेलेबल आहे, एक तर ते, आणि दुसरा जे आतमध्ये कुठे गर्दी जास्त झाली, एक पर्टिक्युलर कन्सन्ट्रेशनच्या पुढे जर भाविकाची गर्दी गेली तर आम्हाला माहिती भेटतील, आम्ही ताबडतोब त्या जागावरती इंटरव्ह्यू करू शकतो, तिकडे जे आहे गर्दी कमी करू शकतो। असं वेगवेगळे उपक्रम जे आहे CCTVच्या माध्यमाने IITची टीम आहे, सगळा एक नियोजन आमच्यात चालू आहे। तर सगळे भाविकांना आवाहन करतो, विनंती करतो की थोडा आपली सुरक्षाची काळजी घेऊन प्रेमाने आणि आरामाने दर्शन घ्या। वेलोस ग्रुपचे CEO साळुंखे यांनी सांगितलं की या हायटेक प्रणालीमुळे केवळ वाहतूकच नव्हे तर पार्किंग, अग्निशामक उपाययोजना आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणं शक्य होणार असल्याचं सांगितलं। आज आम्ही IIT मंडी आणि वेलो डायनामिक्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कॉम्बिनेशन असलेल्या एंटिटीमधून AI बेस्ड क्राउड मॉनिटरिंग सिस्टम अँड सर्वेलन्स हा प्रोजेक्ट इथे राबवतो आहे। पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये AIची एंट्री आमच्यामार्फत होत आहे। यामध्ये IIT मंडी आणि आपत्ती व्यवस्थापन आणि वेलो डायनामिक्सचा तिघांचाही सहभाग आहे। यामधून मुख्यतः पोलीस डिपार्टमेंट, RTO आणि देवस्थान समिती या तीन ॲडमिनिस्ट्रेशनला फायदा होणार आहे। याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट आणि RTOसाठी पार्किंग कंजेशन हीट मॅप्स ॲज वेल एज फेस रिकग्निशन हे इम्प्लिमेंट होणार आहे। त्याचबरोबर क्राउड मॉनिटरिंग, स्टॅम्पेड मॉनिटरिंग, फायर डिटेक्शन यासारखे हॅवॉक असणारे सिनारिओज पण याच्यामधून डिटेक्ट करता येणार आहेत। पहिल्यांदा जर AI मधून आपण इथे हा प्रोजेक्ट राबवणार आहे आणि हा सक्सेसफुल झाल्यास आमचं आग्रहाची विनंती असेल की आपण वेगवेगळ्या इव्हेंटसाठी जे कोल्हापूरमध्ये इथून पुढे होतील त्यामध्ये आपण हे AIचा वापर करून करणार आहोत। ही सिस्टीम आता सध्या दिल्ली सेफ सिटी आणि बँगलोर सेफ सिटी या ठिकाणी आम्ही राबवतो आहे। JNK मध्ये पण आपण ही सिस्टीम राबवत आहे। 32 इंटरनॅशनल एअरपोर्ट्सवरती पण आपली ही सिस्टीम आहे आणि ही सिस्टीम आता आपण पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये आणतोय। त्याबद्दल सर्वांचेच आभार आणि प्रशासनाने देखील। यंदाच्या नवरात्रोत्सवात भाविकांना AIच्या हायटेक सुरक्षेचे कवच लाभणार असून मंदिर परिसर पहिल्यांदाच स्मार्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि सुरक्षिततेने उजळून निघणार आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।